आता आपण त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण घेऊयात. हां, आपण दोघेही जण इथे रूममध्ये आता बसलेलो आहोत. तुम्हाला भूक लागली आहे. तुम्ही हां, एक कोणीतरी वेगळ्या भाषेचे आहात. हां. मी एका वेगळ्या भाषेची हं. कोणीतरी व्यक्ती आहे, जी माझी भाषा तुम्हाला येत नाहीये, तुमची भाषा मला येत नाहीये. हो, बरोबर. पण इथे आत्ता अशी सिच्युएशन आहे, की माझ्या हातात एक छान खाऊचा डब्बा आहे आणि तुम्ही 2 दिवस झाले उपाशी आहात आणि हां, तुम्हाला खूप भूक लागलेली आहे. हां, तर आता मला सांगा, की तुम्हाला माझी भाषा येत नाहीये, मला तुमची भाषा येत हां. नाहीये. तुम्हाला भूक तर लागलेली आहे आणि हं. माझ्यासमोर छान एक खाऊचा डब्बा भरून आलेला आहे किंवा माझ्या हां, हातात आहे. तुम्हाला इच्छा होणार, हां, तुम्हाला ती भूक कंट्रोल होत नाही म्हणल्यावर तुम्ही मला विचारणार तर ना नक्की, हां, की मला भूक लागलेली आहे खूप हां, आणि आता मला चक्कर येईल अगदी इतकी भूक हां. लागली. तर तुम्ही ते मला कसं सांगाल? ऑब्व्हियसली मी साइन लँग्वेजमध्ये करणार, की भूक लागली आहे येस, किंवा येस, हां. येस. अगदी भूक लागली ही तुम्ही साईन सांगता. म्हणजे बघा इथे आपल्याला भाषेची गरज लागली का दोघांनाही? नाही. तसंच टेलिपॅथीमध्ये तुम्ही टेक्निक शिकलात, की त्या ओके. टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही बोलता. काही वेळेला आपण दोघं बोलतोय ती भाषा, मराठी भाषा हो, हे माध्यम आहे. बरोबर. तसंच टेलिपॅथीचे टेक्निक शिकलं, की तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊन एकमेकांशी त्या माध्यमातून बोलू शकता.